नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तर आज आपण कने ढबू मिरचीची भाजी करणार आहे, म्हणजे याला शिमला मिरची, आमच्याकडे ढबू मिरची म्हणतात। तर याच्यातल्या कने मी बिया काढलेले आहेत आणि एकाचे असे 3 भाग होईल असं कने चिरून घेतलेले। त्यानंतर कढईमध्ये तेल घालूया, तापलं की थोडं जिरा टाकायचं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हे चांगलं परतवायचं, तांबूस कलर येईपर्यंत त्याने कांद्याला भाजून घ्यायचं। भाजत असतानाच नाही त्यामध्ये थोडं आलं लसणाची पेस्ट टाकायची। भाजत आल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण चिरलेली जी ढबू मिरची ती टाकायची। त्या मिरचीला कमी लाल तिखट थोडंसं कमी घालून बघा, छान लागतं चवीपुरतं। चांगलं 1-2 मिनिट त्याचं परतून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घालायचं, ते परतल्यानंतर त्याने असं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण घालून त्यांनी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं। मला भाजी शिजल्यावर मस्त अशी चरचरीत त्याने मिरची तयार झालेली आहे। असंच सार ठेवायचा, म्हणजे एकदम अशी कोरडी सुकी नाही करायची, अशी सारासारी त्याने मिरची भाजी करायची। ढबू मिरचीची मस्त लागते। आता मी गॅस बंद करते। तुम्ही ते बघायचं आता तुम्ही देवपूजा करून घेऊया। 8 वाजून गेलेले आहेत। बाहेर गेला सर, आंघोळ झाल्यावर फुलं तेवढी काढून आण। पहिली काकडी आपल्या वेलाची सापडलेली आहे आणि आता कधी फुलं काढून आणा देवपूजेसाठी। लाईट बंद करते। भरपूर अशी फुलं लागलेली, मग तोडून आणते। आजचा शेवटचा सोमवार आहे, पण कोण कधी इथं मला हे लागले बुक्का। तर कधी कोण म्हणतात आजचा सोमवार धरायचा नाही, कोण म्हणतात धरायचं, पण मी कधी पकडलेला आहे। का माहिती आहे, जर पकडलं नाही धरायचं नसते म्हणून तर, आणि नंतर समजले की बाबा आजचा सोमवार धरायचा असते, तर मग एवढं महिनाभर पाळायचं, एवढं महिनाभर पूजा वगैरे करायचं, आणि नंतर एका दिवसासाठी असं मनाला असं दुग हुरहुर लागते। त्यामुळे कधी मी पकडलेलं आहे, जरी चालत नसला तर एका दिवसानं काय होणार नाही म्हणून। तर हे बघा, तुम्ही सांगा मला आजचा श्रावणाचा शेवटचा सोमवार पकडायचा असतो की नसतोय। तेव्हा मस्तपैकी आपली पूजा झालेली आहे। आता बाकीचं आवडून घेऊया। बाहेरचे कपडे कधी वाळलेले आणलेले, तर ती पहिल्यांदा कधी घडी करून ठेवूया। आता मग ती अशी आणून कधी खुर्चीवर टाकली की नंतर करायचं म्हटलं कधी खूप वेळ लागतं, कारण सगळी कामं झाल्याशिवाय कधी इकडे यायला मिळत नाही। मग अजून कपडे मशीनला लावायचे। प्रत्येकाचे असे कपडे वेगळे ठेवली कधी, मी असं कपडे वेगळेच ठेवते, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं ठेवलं कधी जास्त असं शोधायला पण नाही लागत। ज्याची त्याची कधी ज्या त्या कपड्यातनं घेतात।
चला की नाही सगळं झाडून घेते. आज काय मला फरशा पुसायच्या नाही, कारण कालच आता 2-3 दिवस मी सगळं घर झाड्या काढलेलं, त्यामुळे कालच की नाही पसारा लावल्यानंतर मी काल संध्याकाळी परत पुसून घेतलं होतं. त्यामुळे आज काय मी फरशा पुसणार नाही, तर फक्त आज झाडू मारून घ्यायचं आहे. तर चला हॉल मारून अर्धा झालेला आहे, अर्धा पूर्ण करता बाकीच्या रूम पण आवरून घेते. हा कधी मी किचन क्लिनिंग स्प्रे मागवलेला आहे. हे मी कधी बघितलं होतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये की ती लोकांना असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन घर वगैरे साफसफाई करतात कधी असं हा स्प्रे असं मारतात. हा म्हणजे त्यांच्या प्रोडक्टचं नाव किंवा त्यांच्या कंपनीचं नाव मला नाही माहीत, पण असंच किचन क्लिनिंगचा स्प्रे वापरतात आणि ते असं घासतात आणि त्यांनी इतकं स्वच्छ निघायचं. ते बघून म्हटलं की चला म्हणजे आपल्या पण कसं आपल्याला का फरशीवर वगैरे एवढं काय साफसफाई करायला लागत नाही, पण कधी ओट्यावर जो बिळबिट पण येते तो आपण साबणानं घासण्याने किती जरी घासलं की नाही तर एक एक कडेचं जे असतं की नाही ओट्याचे ते निघत नाही. त्यासाठी मी हा स्प्रे मागवलेला आहे, हा ऑनलाईन मागवलेला आहे. आणि अजून हा कसा वर्क करतोय मला नाही माहीत, पण मागवलेला आहे, बघू ट्राय करून. अजून मी फोडाने काल मला पोहोचलेलं आहे. तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करू. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.